सतत कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलेलं दिसतंय आणि अशातच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या आणि विमानतळाकडून येणाऱ्या दोन्ही रस्त्यांवरती पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली आहे। आढावा घेतलाय अजय माने यांनी। मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आज मुंबईला रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे आणि अशातच अनेक सकल भागांमध्ये जे ते पाणी साचल्याच्या घटना समोर येताना पाहायला मिळतात। सध्या मी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या या रस्त्यावरून आढावा घेतो आणि या ठिकाणी सुद्धा पाणी साचल्याची दृश्य जी ती पाहायला मिळतात आणि त्यामुळे या ठिकाणातली वाहतूक जी आहे ती धीमी झालेली आहे। वाहतूक कोंडी जी आहे ती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा माझ्या समोरचा जो रस्ता आहे तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून अंधेरीच्या मुख्य हायवेकडे येण्याचा संपूर्ण रस्ता आहे आणि त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। महत्वाची बाब म्हणजे की रस्त्याच्या पलीकडचा जो भाग आहे, जो विमानतळाकडे जाणारा भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा पाणी जे ते साचलेले। त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे तुम्ही येत असाल तर या ठिकाणी जे ते पाणी साचलेलं आहे आणि त्या अनुषंगानेच तुमचा संपूर्ण प्रवास जो आहे तो त्याचा प्लॅनिंग करा। या सोबतच या ठिकाणी एक गाडी सुद्धा बंद पडलेलीची दृश्य आपल्याला समोर पाहायला मिळतात आणि बसेस आणि दुचाकी सॉरी हे सगळे या पाण्यातून वाट काढत आता आपला प्रवास करताना पाहायला मिळतात। आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतलं महत्वाचं ठिकाण मानलं जातं। या ठिकाणाहून देशभरासह जगभराचा प्रवास या ठिकाणाहून केला जातो आणि त्या ठिकाणी जाताना आता या सकल भागात साचलेल्या पाण्यातून तुम्हाला प्रवास आधी करावा लागणार आणि त्याच्यानंतर तुम्ही जे ते विमानतळावर जाणार। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय करमाळेसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई।